आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय आहे सांग मला, सगळं ऐकायचंय. नमिता मॅडम, त्याचं काय झालं ना? बघितलं, मी म्हणाले होते की नाही, हिच्याकडे कारण रेडी असणारच आहे ग. ऐक ना, आपण निघूया, हिचं नको ऐकत बसूस तू. ऐक माझं. नमिता मॅडम, खरंच मनापासून सॉरी. माझ्यामुळं तुमच्या लग्नाचा लेहंगा खराब झाला. खरंच सॉरी. हे जे काही घडलं ते चुकीचं असलं तरी ह्याच्यात माझी काही बी चूक नव्हती. खरंच मनापासून सॉरी. स्वानंदी, 1 मिनिट थांब. हे बघ, मला असाच दुसरा नवा कोरा डिझायनर लेहंगा शिवून हवाय. कविता मॅडम, मॅडम खरंच थँक्यू. तुम्ही काही बी काळजी करू नका. मी तुमच्यासाठी याच्यापेक्षा चांगला लेहंगा शिवेन. तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असा लेहंगा शिवेल मी. हे बघ, हे मी जे केलंय ना, उपकारच केले तुझ्यावर. आणि सुजित माझा चांगला मित्र आहे म्हणून मी तुला सेकंड चान्स दिलाय. तुम्ही काही बी काळजी करू नका. तुम्हाला तक्रारीचा चान्सच मिळणार नाही. मी खरंच तुमच्यासाठी बेस्ट लेहंगा शिवीन. मी मनापासून थँक्यू. थँक्यू बरं का. कविता कशाला? शिल संचिता, मी आलेच चेंज करू. कुलभूषण रांगडे पाटील हे नाव आहे त्याचं. वय असेल काहीतरी 40-45. ह्याचे आजोबा मोठे जमीनदार, मग वडील आमदार, आणि मग ह्या 2 पिढ्यांची सत्ता हातात घेऊन हा आमदार झालाय. पैसा आणि पावर ह्याचा इतका माज आहे ना ह्याला, त्याला असं वाटतं सगळेजण ना त्याच्या टाचेखाली येतील. तो असतो ना सो कॉल टिपिकल पैशांचा माज, तो असा घाणेरडा माज ह्याला की पैशांनी आपण सगळं काही विकत घेऊ शकतो. अगं पण पैशानीच सगळं विकत घेता आलं असतं तर झालंच असतं की. पण ह्याला असं वाटतं ना स्वानंदी, मनात इच्छा धरलेली प्रत्येक वस्तू ह्याला हवी असते. मग त्याची काही किंमत मोजावी लागली ना तरी 72. मग ती निर्जीव वस्तू असू दे, नाहीतर जिवंत माणसं. त्याला एक अल्पवयीन मुलगी आवडली आणि तो माझा तिच्याशी लग्न लावायला निघाला. त्याचा हाच डाव मी पलटवला, म्हणून माझ्यावर एवढा चौताळलाय तो राक्षस. पण मला एक गोष्ट कळत नाही, ह्याचं जर त्या मुलीवर प्रेम होतं, म्हणजे हे चुकीचंच आहे म्हणा. तो 40-45ला, ही नाबालिक. बापलेकीचंच अंतर झालं की. पण तरी त्याचं जर तिच्यावर प्रेम होतं तर हा दुसऱ्या मुलीशी कशाला लग्न करतोय? हे कसलं प्रेम म्हणायचं? प्रेम माय फूट स्वानंदी. हे प्रेम वगैरे काही नाहीये, ही निव्वळ वासना आहे. गावाकडे आता शेण खाऊन झालाय, आता आलाय मुंबईत वाजत गाजत लग्न करायला. पण आता ज्या मुलीशी लग्न करतोय तिचं वय काय? की ती पण नाबालिक आहे? नाही स्वानंदी, तिचं मला काही माहिती नाही, पण ती नाबालिक नाहीये. आता काही दिवसातच त्याच्या सगळ्या लग्नाचे फंक्शन सुरू होतील. हळदी, मेहंदी, संगीत असा सगळा तामझाम करेल तो. आणि लोकही जातील मस्त दागदागिने घालून, छान छान कपडे घालून मिरवत त्याच्या लग्नात. कोणालाच ह्याने आधी काय कांड केला ना हे आठवणीत नाही राहणार.
मला सांग स्वानंदी, लोकांची मेमरी इतकी वीक कशी काय असू शकते ग? त्या लहान मुलीला जेव्हा मी वाचवलं तेव्हा तिची काय परिस्थिती होती माहितीये? किती घाबरली होती ती. आज तिची कोणालाही आठवण येणार नाही. सगळे विसरले असतील, पण मी विसरणार नाहीये. तिच्या घरच्यांचा झालेला छळ, तिच्यावर झालेला अत्याचार हा मी विसरणार नाही आणि ह्यालाही विसरू देणार नाहीये. त्याला सगळा हिशेब ना इकडे चुकता करावा लागेल. जेसी, हे जे काही प्रकरण आहे ना, ते खरंच लई डेंजर आहे. जे काही करशील ते जरा जपून कर. ही माणसं एकमेकांच्या पाठीशी उभी असतात. एकाने केलेलं पाप दुसरा धुवायला तयारच असतो. न्याय काय अन्याय काय याच्याशी काही घेणं देणं नसते यांना. ह्याला ना आणखीन कोणाची तरी एखाद्या पावरबाज माणसाची साथ असणार आहे. नाहीतर इतक्या बिनधास्तपणे हा लग्न करायला निघालाय वय. स्वानंदी, मला माहिती आहे ह्याचे यात ऑलरेडी वरपर्यंत पोहोचलेले आहेत, पण मी घाबरणार नाही. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच. पण मी ह्या माणसाला घाबरणार नाही. मग जे होईल ते होईल. अगं पण वगैरे काही नाही स्वानंदी. त्याच्या त्या होणाऱ्या बायकोला, तिच्या फॅमिलीला कळालं पाहिजे की हा किती नीच माणूस आहे ते. तू बघच, मी याला असा नाही सोडणार. त्याच्या लग्नातच जाऊन बॉम्ब फोडणार, सत्याचा धमाका करणार आहे मी. जेसी, तुला एक सांगू, खरंच लई भारी आहेस. मला तुझा लई म्हणजे लई अभिमान वाटतो. तुझ्यात एवढी निडरता येतेच कुठून ना, मला तर काही कळत नाही बाई. तू पण अशीच निडर आहेस स्वानंदी. तुला आठवतं माझ्या मागे गुंड लागले होते तेव्हा त्या गुंडांना सामोरी तू गेली होतीस. पण त्या पार्टीच्या रात्री तुझ्या बरोबर काय घडलं हे मला माहित नाही. त्यानंतर तू एकदम चेंज झालीस ग. स्वानंदी, शांत हो. हे बघ, हेच म्हणते मी. तू का एवढी घाबरतेस? त्या कपड्यांचं किती टेन्शन घेतलेस तू माहितीये? त्या कपड्याच्या विचारात तू रात्रभर झोपलेली नाहीयेस. स्वानंदी, ही जर का पहिलीची स्वानंदी असती ना